सर्वाधिक धोका जो आहे तो वर्धा, हिंगणघाट आणि चंद्रपूर सुरुवातीचा पहिला दिवस. तसा तो नागपूर, गोंदिया, भंडाऱ्याला पण आहेच. पण तुमच्या भागांमध्ये एक लेअर अशी आहे, चक्रवात परिस्थिती सगळी आहे. म्हणजे कोणी बी ढग निघतील आणि कोणी बी आभाळ येऊन पडेल. काही सांगता येत. हा, आणि याच्यामध्ये 21ला 22ला विजांचा धोका जास्त असल्यामुळे थोडस बी अलर्ट म्हणजे रेड अलर्टचं प्रमाण जास्त आहे, ऑरेंज अलर्टचं प्रमाण जास्त आहे. विजा पडण्याची शक्यता दाट दिसते. तर थोडस काय करा, आपण शेतकरी आहेत, काही मोठे मोठे शेतकरी मजूर लावतात. तर काही ना त्यातल्या मजुरांना भीती पण वाटते विजांची. तर थोडस घराकडे जाणं, आपल्या भागामध्ये जर आपल्या शेतामध्ये जर काही सुरक्षित ठिकाण केलं असेल, स्वतःचं शेड वगैरे अशा गोष्टींमध्ये त्यांना सहारा देणं. सहारा तर प्रत्येक जण देते, पण वेळेवर सहारा देणं, तिथून विजा पडल्या नाही पाहिजे अशी घटना आहे. आणि ज्या वेळेस तुम्हाला विजांचा चर्रकन आवाज येईल कुठल्या पण ठिकाणी, त्या ढगांचं नाव आहे अल्ट्रा सिरस सहसा. तर अशा ढगातनं विजांचा धोका जास्त असतो. विजा काय सगळीकडेच पडत नाहीत, पण एक आपली जपणूक म्हणून ते काम करायचंय. सावधानतेचा म्हणजे ह्या 2 तारखेला 21 आणि 22 2 तारखेला संभाव्य नाही, धोका जास्त तुमच्या भागात तुमच्या परिसरात एक 4-5 दिवसच तशी मजल आहे, 5-6 दिवस लगातार. त्यामुळे आल्याच्या बरोबर तुम्हाला ते समजून जाईल पहिल्या दिवशी कसं वादळ. विजांचा धोका कंटिन्यू आहे का 21 तारखेपासून 24-25 पर्यंत? आता तुम्हाला सांगू सरळ ज्या दिवशी वातावरण पूर्ण ढगाळ राहील आणि थंड राहील त्या दिवशी भीती नाहीये. पण तुमच्या भागात ऊन रोजच आहे आणि पाऊस रोजच आहे. दोन्ही पाऊस उन्हाचा खेळ रोजच चालू. प्रचंड प्रमाणात गरमी, धुरकट वातावरण, अचानकच 2-2.5 ढग जमणार आणि अचानकच तो पाऊस सुरू होणार आहे. परत आता नदी नाल्या काठच्या शेतकऱ्यांना आता ह्या 4 दिवसा अगोदर काही शेतकऱ्यांना तिबार पेरणी केली, नाल्या काठच्या शेतकऱ्यांना. तर त्यांना परत मग हेच परिस्थिती साहेब येईल ना, हे जे आता सप्टेंबरच्या 3 तारखेपर्यंत निर्माण झाली होती. आता कसं आहे सर, हा एक तर पहिली गोष्ट पावसाळा लानिनाचा काळ आहे हा सगळा, आणि पहिल्यापासून पाऊस खूप मोठा होत गेलेला आहे आणि सगळे टप्पे मोठेच झालेत आणि हा परतीचा काळ मोठा व्हायचा नाही, एक शंका पण वाटते मोठाच होणार आहे ना. आणि एक दुसरं म्हणजे महापूर अशा गोष्टी ह्यामध्ये सुद्धा घडणार आहेत. कदाचित पहिल्या वेळेस काही शेतकऱ्यांना झाला असेल त्यांना हा टाळेल, पण टाळण्याची टक्केवारी खूप कमी आहे. 80% ते घेण्याची टक्केवारी दाखवते मॉडेलनुसार तुमच्या परिसरामध्ये. म्हणजे जे आता मराठवाड्यामध्ये चित्र घडलं तेच परिस्थिती पूर्व विदर्भामध्ये घडणार. आता फक्त मी एवढेच सांगेन, आता हे तुम्ही सगळी माहिती ऐकली आहे, कुठल्या पण चॅनल असू द्या, कुठल्या पण शेतकऱ्याचा मुलगा आता तुमच्या सारखा रेकॉर्डिंग घेतोय सगळे विषय, फक्त ही माहिती सगळ्याकडे शेअर करायचा प्रयत्न करा, जेणेकरून अधिक शेतकरी सावध राहतील. आणि दररोज आपला तो चॅनल लाईव्ह असतोच. फक्त आज श्री गणेशाचा निरोप द्यायचा आहे, त्यामुळे तितका वेळ त्यांना द्यायचा आहे आपल्याला. त्यामुळे आजचा लाईव्ह नाही, उद्याच्या लाईव्हला या. सकाळी वाटल्यास आपण लाईव्ह घेऊ. चालेल ना. चालेल, धन्यवाद.